बिगेस्ट सरप्राईज आहे. म्हणजे ते सरप्राईज माझ्यासाठी पण खूप मोठा आहे. त्याचीच आज आम्हाला तयारी करायची आहे. पण ते का घेतलेलं आहे ते तर सांग. कोणत्या? त्या बँगल्स. ते माहिती आहे. सरप्राईज रिव्हील होणार आहे ना, त्यासाठी घेतलेले आहे. सरप्राईजची किती मोठी तयारी चालली आहे आणि सरप्राईज काय? हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. खूप दिवसांनंतर आपला ब्लॉग येतोय. शॉपच्या कामांमध्ये खूप जास्त बिझी झालेलो होतो आणि घराकडे पण खूप कामं चालू होते. आणि फायनली आता घराकडचं काम आहे ना कम्प्लीट होणार आहे. मला असं वाटतं 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये आपल्या घराकडचं काम कम्प्लीट होणार आहे. आणि उद्या आहे एक बिगेस्ट सरप्राईज. एकदम मोठा सरप्राईज रिव्हील होणार आहे. त्या सरप्राईज साठी ना मी खूप जास्त एक्साइटेड आहे. त्याचीच आज आम्हाला तयारी करायची आहे आणि त्यासाठीच मी साडी वगैरे सर्व सिलेक्ट केलेलं आहे. उद्या मला काय वेअर करायचंय काय नाही. तर उद्याला मी ही साडी वेअर करणार आहे. ही साडी आहे, हे त्यावरचं ब्लाऊज आहे. यावर मला आता मॅचिंग बँगल्स, हार, कानातले वगैरे ते सर्व आणायचंय. तर त्यासाठी आई आणि मी आज सिटीत जाणार आहे. मी काय काय आज तयारी करते मी तुम्हाला आज ब्लॉग मध्ये पूर्ण दाखवणार आहे. ऋषी, जयराम भाऊ, अमोल भाऊ, रवी भाऊ हे सर्व मुलं जे आहेत ना त्यांची सुद्धा तयारी चालू आहे. सर्व घरच्यांची पण तयारी चालू आहे. अँड खूप जास्त एक्साइटेड आहे आम्ही या सरप्राईज साठी. तर आता आमची एका ठिकाणी थोडी शॉपिंग झालेली. म्हणजे बँगल्स वगैरे ना जे मधले कडे असतात ते घेतलेले मी. हार घ्यायचा आहे, अजून त्या मॅचिंग साडीला बँगल्स घ्यायचे. माझ्या साडीवर मॅच आहे ना सेम बँगल्स भेटलेला आहे. हाच कलर आहे, हाच आहे. पण त्या साडीचा ना कलर असा फिरतो. कधी कधी स्काय ब्ल्यू दिसतो आणि कधी कधी हा दिसतो. तर मी हे बँगल्स घेते आता. स्काय ब्ल्यू पण घेऊन टाक ना. एक आता ते वा 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 वा. आता आम्ही आलोय चप्पल घेण्यासाठी. आरोही दीदीला पण चप्पल घ्यायची आहे, मम्मीला पण चप्पल घ्यायची आहे, मला पण चप्पल घ्यायची आहे. इतकी गरिबी आमच्याकडे, चप्पल पण आमकडेच नाहीये. सगळ्यात जास्त गरीब माझ्याकडे आहे. कारण की मला मी त्या मनीषा वहिनीची चप्पल घालून फिरते. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे चप्पल. पण मला चप्पलच भेटत नाही. मला जशी हवी आहे, मला जशी आवडतात तशी चप्पलच भेटत नाहीये. चालू आहे आमच्या बघणं. अरे दीदीला इथं तर काही चप्पल आवडलेली नाहीये. आता मम्मी बघतीये. आई अशा घाण सजेशन देत आहे मला. मम्मीला ते एक चप्पल देते आणि मम्मीला सगळे चप्पल छोट्याच होते. मला ना ऋषी सोबत गेलं ना की म्हणजे पटकन भेटून जाईल चप्पल. पण तो मला नेतच नाही चप्पल घ्यायला. मी आज पण त्याला म्हणलं होतं की मला घेऊन जा. काय माहिती आज जर नेलं तर ठीक, नाही तर उद्या मी काय घालू. उद्या आपलं सरप्राईज रिव्हील होणार आहे आणि मला चप्पलच नाही. तर आम्ही शॉपिंग करतच होतो तितक्यात ना खूप जोरात पाऊस आला आणि आम्हाला भूक पण लागलेली होती. मग आम्ही एका ठिकाणी ना खायला आलेलो आहे. इतका आवाज आहे ना इथं. आता ऑर्डर देतोय आम्ही. ढोकळा पाहिजे मला. आई विचार करताय काय खायचंय त्यांना. हर्षदला पण ढोकळा खायचा आहे आणि मला पण ढोकळा खायचा आहे. आम्ही ढोकळा बुक केलाय आणि तुम्ही ढोकळाच का. आयांनी ढोकळा आणि इमरती खायची आईला. आम्हाला फक्त ढोकळा खायचा. आता आमचे ढोकळे आलेले, चटणी आलेली आहे आणि आईंची इमरती पण आलेली. तर आता आलेले घरी. आणि घरी येता येता ना आमची खूप हालत टाईट झाली होती. कारण की इतका पाऊस चालू होता ना, ओलं बिलं होत. फायनली घरी पोहोचलेलो आहे. ना भाजीपाला घेत आहे. भाजीपाला घेऊन आई येणार आहे घरी. आणि आता आहे ना हर्षद मी सर्व सामान घेऊन घरी आलेलो आहे. आज एवढी शॉपिंग केली ना, म्हणजे सिटीत गेलं की जे दिसलं ते घेतो. इतकं घेतलं ना. आणि मेन म्हणजे हे अंगठी घेऊन दिली मला आईंनी. चांदीची अंगठी आहे. इतकी क्यूट आहे ना, इतकी स्वीट आहे ती. एकदम सुंदर दिसते. अँड हर्षदला सुद्धा घेतलेली चांदीची चेन. नीट टाक, अशी टाक. अशीला भारी दिसते. इतकी सुंदर दिसते ना. व्हिडिओत नसेल ती क्लिअर दिसत, पण अशी ना इतकी सुंदर दिसते ना. तर मी दाखवते आम्ही काय काय घेतलं. हातरुमाल. हातरुमालांची खूप कमतरता होती आमच्या घरात. सो त्यासाठी आम्ही हातरुमाल घेतले. हे स्क्रंचीस घेतलेले आहेत. रबर मध्ये खूप जास्त केस अडकतात ना, त्यामुळे स्क्रंचीस यूज करतात ना, त्यामुळे एवढ्या साऱ्या स्क्रंचेस घेतलेल्या होलसेल मध्येच आणल्या त्या. ऋषीला आहे ना ही आयकॉनिकचीच पाहिजे होती, त्यामुळे ऋषीसाठी स्प्रे बॉटल आणलेली. नाही, दादानी काय केलं ते आपण त्या दुकानात गेलतो ना, त्यांना कॉल लावला. त्यांचा नंबर होता आणि एक आयकॉनिकची त्यांच्याकडे एक बॉटल द्या म्हणे. त्यांना कॉल लावून सांगितलं. म्हणजे आम्हाला नाही सांगितलं की ही बॉटल आणा. ज्यांच्या दुकानात आम्ही गेलो होतो ना त्यांना फोन केला की त्यांच्या जवळ आहे ना ही बॉटल द्या. तर हे आहे वॅक्सचा डबा घेतला. या बँगल्स घेतल्या. ह्या माझ्यासाठी आहे. माझ्या साडीवर परफेक्ट मॅच होतात या पण एक बँगल्स घेतलेले आहे. पण ते का घेतलेलं आहे ते तर सांग. कोणत्या? त्या बँगल्स. ते माहिती आहे. उद्या सरप्राईज रिव्हील होणार आहे ना, त्यासाठी घेतलेले आहे. आणि मला उद्या खूप छान तयार व्हायचंय. मग मला आहे ना एकदम पूर्ण ज्वेलरी वगैरे मेकअप बिकअप सर्व करायचं आहे ना, त्यासाठी फुल तयारीमध्ये आहे ना. या आईच्या बँगल्स आहे. या आईंनी घेतलेले आहे त्यांच्यासाठी. हे मी घेतलेले कडे. हे ऍक्च्युली बँगल्स नाही, हे कडे. तर हे घेतलेले आणि याच्या आजूबाजूने मी हे घालणार आहे. इतकं सुंदर आहे ना यार. हे कडे मला खूप जास्त आवडले. खूप मस्त. काय घेतले? हे टिकटॉकच्या पिना घेतलेल्या आहे.
तुला माहितीये टिकटॉक नव्हतं ना, त्याच्या पहिल्यापासून आम्ही याला टिकटॉकच्या पिना म्हणतो. खूप सारे सेफ्टी पिन तर माझ्या खूप गायब होऊन जातं, त्यासाठी खूप सारे घेतलेले आहे घड्याळ. हे ऍक्च्युली पहिलेच आहे माझं, आता नाही घेतलं. हे बघा याचं वॉलपेपर, हे मला की नाही ऋषीने गिफ्ट केलेलं आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशी. सीसी क्रीम घेतलेली आहे अँड फॉरएव्हर 52 चे 2 कन्सिलर घेतलेले, एक डार्कर शेड मध्ये आणि एक लायटर शेड मध्ये. अँड हे ब्लशर, खूप दिवसांचं मला ब्लशर पाहिजे होतं, कारण की माझ्याकडे ना ब्लशरच नव्हतं. म्हणजे क्रीम ब्लश होतं, बट हे पावडर ब्लशर आहे. इतकं सुंदर शेड आहे ना, मस्त आहे. हे घेतलेलं, त्याचा शेड हे बघा इथे दिसत असेल, हा त्याचा शेड आहे. इतकं पावसात आम्ही ओलं होत आलो, पण हा शेड निघलेलाच नाहीये. ते घेतलंय. अँड ऋषीसाठी ही शाल घेतलेली आहे. ऋषीला पण उद्या छान तयार व्हायचंय ना, ही शाल घेतलेली आहे, त्याला असं गळ्यात टाकायची आहे त्यामुळे. अँड माझी ज्वेलरी, इतकी सुंदर ज्वेलरी घेतली ना मी, एकदम महाराष्ट्रीयन ज्वेलरी घेतलेली आहे. वाव, मला खूप दिवसांचा पाहिजे होता. हा जो चंद्रहार आहे ना, तो मला खूप दिवसांचा हवा होता अँड फायनली तुम्हाला भेटलेला आहे. कसा आहे हर्षद? सुंदर, एकदम सुंदर सुंदर. हर्षद पण होता हार घेताना. इतका सुंदर हार आहे, त्यासोबतच हे पण आहे साब. ही कोणती माळ बोलता त्याला ते मला माहित नाही, बट हा मी वरती वेअर करणार आहे आणि हा त्याच्या खाली. इतकं सुंदर दिसत होतं ना, मी जेव्हा कॉम्बिनेशन असं गळ्यात टाकून बघितलं होतं ना, एक नंबर दिसत होतं. मोत्यांची माळ म्हणता वाटतं याला. नाही रे, मोती असे नसतात. कोणती माळ आहे मला नाही माहिती. ऍक्च्युली ही मी आता पण वेअर करू शकते अँड आईंना पण ही कधीची घ्यायची होती अशी माळ, त्यामुळे पण मी घेऊन टाकली. म्हणजे उद्याला मी वेअर करेल आणि नंतर आई सुद्धा वेअर करू शकते ही माळ. अजून काय घेतलं रे हर्षद आपण? बस एवढंच घेतलं. असं वाटलं होतं किती मोठं सामान घेतलं ना आपण, पण एवढंच घेतलेलं आहे आपण, काय नाही जास्त घेतलं. खूप महाग बसले यार, पण खूप महाग गेलं, कारण की हे ब्लशर, हे फॉरएव्हर 52 चे हे तर लय महाग होते. स्प्रे बॉटल कितीची रे? महाग होती ती. 265 ची आहे ही स्प्रे बॉटल, नुसती साधी, तिच्यात काहीच नाही. 265 ची आहे. अँड ही शाल पण, ही शाल ठीक आहे, ही शाल आम्हाला 400 रुपयामध्ये बसली आहे. अँड ही ज्वेलरी आम्हाला 1500 रुपयामध्ये बसली आहे. बापरे बाप, लय 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 शॉपिंग झाली आहे. मीन्स उद्याच्या सरप्राईज साठी ना खूप शॉपिंग झालेली आहे. सर्वांची खूप जोरदार तयारी झालेली, एकदम जोरदार. तरी पण आमच्या चपला बाकी आहे. चप्पल नाही उद्या घालायला, चपला बाकी आहे. बघू आता, ऋषी जर लवकर आला ना तर ऋषीला घेऊन आम्ही डीमार्टला जाऊ आणि डीमार्ट मधून चप्पल घेऊ. डीमार्टची चप्पल ना एकदम रफ अँड टफ राहतात, कधीच तुटत नाही. खरंच मी मार्केटिंग साठी नाही करत आहे, बट खरंच डीमार्टचे चप्पल मला तर लय आवडतं. कम्फर्टेबल पण राहतात आणि खूप दिवस पण टिकतात. हे ते दरवाजाचे आपल्या नवीन घराकडे ना, जो मेन डोअर आहे ना त्याच्या माग लावायसाठी असं लागेल कसं तरी, मॅग्नेट आहे. सांगित कसं लागेल. आपण एवढं सारं सामान इथं ठेवलं ना, त्यामुळे स्कूबी आली. काय काय पाहिलं. सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे ना स्कूबीला असते. स्कूबीला बघायचं असतं काय काय आणलेलं आहे, काय नाही, कोणी कितीचं आणलंय, कोणासाठी काय काय आणलंय, सगळं बघायचं असतं तिला. अँड येताना आम्ही ना आमच्यासाठी मस्तपैकी मंचाव सूप आणि नूडल्स सुद्धा आणलेले आहे. म्हणजे आम्ही ऑर्डर केल्या होत्या, आई जिकडं भाजीपाला घ्यायला थांबलेलं आहे ना, तिकडून आईंनी आम्हाला पाठवलंय. आपण गरम गरम, दादा कधी येईल काय माहिती. ऋषीसाठी पण आणलेलं आहे, त्यात आम्ही थोडंफार एवढंसं, पण तो आम्हाला एवढंसं देणार आहे, स्वतः सगळं खाणार आहे. आता ऋषी आलेला आहे घरी आणि आता ऋषीला आहे ना आम्ही आमची शॉपिंग दाखवतोय. तर हे बघ, पहिलं तर हातरुमाल 100 पुसायला मला आणलं का? हा मला सगळ्यांना. आपण फोडलं बी नाही. काहून असं करतोय? एकच फोडून टाकलं. गॅसबोर्ड पसर का नाही हो, दुसरे घ्या. सगळे तुमच्या जवळच ठेवा, मला लागलं मी घेईल तुमच्याकडून. बांगड्या हे बघा बांगड्या घेतल्या, हे बांगड्या घेतल्या 100 रुपये. आणि पहिले अंजू सारखी म्हटली होती बांग्या. बांगड्या घेतल्या, मेकअपचं सामान घेतलं, या बांगड्या घेतल्या, हे घेतलं आणि ज्वेलरी घेतली. मला काय आणलं? स्प्रे स्प्रेने आणला का? शालनी आणली का तुला? तर काहीच बघितलं का सरप्राईजची किती मोठी तयारी चालली. आणि सरप्राईज काय आहे, आम्ही गाड्या घेणार आहे 2, पण ज्या त्या कोणत्या आहे ते बघायचं असेल त्यासाठी तर माझा ब्लॉग बघ नाही सांगून दिला. ते बघा स्प्रे आणलाय. आज ना अमोल भाऊ आमच्याच घरी स्टे करणार आहे. आज अमोल भाऊ घरी बिलकुल जाणार नाहीये बरं का अमोल भाऊ? होय मम्मी, काय कुचूर बुचूर चालू आहे का ना? हा
काल मंत्र देतात काय काही? हो भाऊ घरी जायचं नाही बर का. जयराम भाऊ सांगत यायला आज सगळे पोरं येणार आहे इकडे आपली नाईट आउट आहे बर का. आता भाऊ आम्हाला प्रायोरिटीज देणार आहे सगळं त्यांच्या भावांना. भाऊ बरोबर आहे का हो? आ कोणाला प्रायोरिटी देणार आहे? आणि वेळेला आणि कामाला का? बोला ना तुमच्या तोंड काय करताय? बोला लवकर. हा थांबा मी बॉक्स वर झोपलो होतो. हे बघ कशी दिसते. चांगली हो भाऊ सांगा लवकर. तुमच्या प्रायोरिटीज काय राहणार आहे? नाही तिकडं घाबरते का तुम्ही? कोणाला घाबरते का? हा सांगा भाऊ प्रायोरिटीज. कामाला प्रायोरिटी. कामाला प्रायोरिटी देणार आहे. अजून हा शॉपला प्रायोरिटी. मी काय सांगू? शॉपला प्रायोरिटी. काय कामाला प्रायोरिटी. अजून शॉपला प्रायोरिटी. आणि आम्हा मित्राला म्हणजे मित्राला की प्रायोरिटीज. मित्राला पण प्रायोरिटी. आणि उरलेल्या प्रायोरिटीज हा फॅमिली. फॅमिली म्हणजे कोण? आई म्हणजे अक्का. कोण फॅमिली. मम्मी मावशी अक्का का बायको? फॅमिली. का बायको? फॅमिली ना. शेर डर गया. किती बी मोठा वाघ असू द्या पण बायकोच्या समोर मांजर. मी त्यांनी रुमाल आणले चांगल्या क्वालिटीचे नाही आणले. हे बघा सगळं तोंडाला चिटकलं. आज सगळे जमणार आहे भाऊ. लय मज्जा येणार आहे. अमोल भाऊ आज मज्जा येईल मस्त. हे बघ अंगठी बघ. छान आहे. अमोलू किती कसं आहे. तुला आणलं ना ते स्प्रे. मग त्याच्यात घातला मी इंटरेस्ट. हे बघ छान आहे. तिथं माझी तिच्याकडे बामटे ग माय. मग मला गळ्यात चेन नाही राव. तुझ्या आहे तू घालत नाही. चांदीची चेन आहे सोन्याची चेन आहे पण एका घालत नाही तू. हा ओके वास. त्याच्याच गळ्यातला पट्टा वाट राहिला. गळ्यात चांदी असते. मला अरे जाऊ दे तू त्याची घे. त्याची मोठी मस्त. उद्या फायनली आपल्या 2 गाड्यांची डिलिव्हरी आहे. आपण आरोहीला विचारू आरोही किती एक्साइटेड आहे नवीन गाडीच्या डिलिव्हरीसाठी. आरोही किती एक्साइटेड आहे? मी तर खूप एक्साइटेड आहे कारण त्यातली एक गाडी आपण 1 वर्ष पहिले प्लॅन केली होती आणि फायनली आज ड्रीम कम्स ट्रू होणार आहे. उद्या फायनली गाडी म्हणजे जेव्हा सगळे आपले हा ब्लॉग बघताय तेव्हा आपली गाडी रिव्हील पण झाली आहे. मेन म्हणजे दोन्ही गाड्या आहे ना माझ्या एकदम 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 फेवरेट होत्या. हर्षद किती एक्साइटेड आहे? मी तर एवढं एक्साइटेड आहे. लय सगळ्यात पहिले तर मीच बसणार आहे गाडीत. माझी एंट्री माझे पाऊल पडणार आहे गाडीत. आता मम्मीला विचारू आपण. मम्मी किती एक्साइटेड आहे? उद्या आपल्या गाड्यांची डिलिव्हरी आहे. फायनली 2 गाड्यांची डिलिव्हरी. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. एवढंच आहे का? किती एक्साइटेड आहे? खूप जास्त. लय खुश तर बहुत गाईज लय मज्जा येणार उद्या. लय मज्जा. लय मोठं नियोजन आहे आणि फक्त पाऊस नाही आला पाहिजे. खूप जास्त मज्जा येणार आहे. म्हणजे ग्रुपमध्ये आता इतक्या गाड्या होणार आहे ना की टेन्शनच नाही. आवडेल ती गाडी काढू शकतो आपण. आणि काही जणांनी लय मोठ्या गाड्या गेस केल्या होत्या पण एवढी पण मोठी गाडी नाहीये. बट गाड्या दोन्ही पण खूप जास्त भारी आणि सुपर क्लास आहे. आरोहीची ना या ठिकाणी उद्याच्या सरप्राईज साठी ना तयारी चालू आहे. जसं की बांगड्या हिंगड्या. हे बघा बांगड्या वगैरे सर्व सेट करून. बांगड्या वगैरे सर्व सेट करून ठेवलेलं आहे. आणि आता आहे ना मयूर पण आलेला आहे. मयूर उद्या भावा फायनली आपल्या गाडीची डिलिव्हरी. सरप्राईज डिलिव्हरी भाऊया. उद्या गाडीची डिलिव्हरी जाणे ना रे. तू म्हणलं ना शेगावला जाणे. मयूरच्या पण गावाला जाणे आणि खूप जास्त मस्ती करणे मज्जा करणे. आरोहीची चालू तयारी. तर आज आहे नेक्स्ट डेची मॉर्निंग आहे अँड रात्रीपासून खूप जोरात पाऊस चालू आहे. इतकी तयारी केलेली आहे आणि हा पाऊस काही थांबतच नाहीये. आता 7 वाजलेले सकाळच्या. आता आम्हाला आवरायचं होतं आणि पाऊस सुरू आहे. बट तरी पण बघूयात तयारी वगैरे करूयात तोपर्यंत पाऊस थांबेल. ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा अँड आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.